प्रश्न पडतो ना, की सकाळच्या नाश्त्यासाठी काय बनवायचं? तर चला, आज मी तुमच्याबरोबर अगदी नवीन आणि पौष्टिक अशी रेसिपी शेअर करते. आता तुम्ही म्हणाल, की हा ढोकळा बनवला कशाचा? तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. पण तुम्ही हा ढोकळा सकाळच्या नाश्त्याला तर बनवू शकता, पण मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. अगदी मऊ आणि जाळीदार हा ढोकळा बनून तयार होतो. प्रोटीननी भरपूर हा ढोकळा आहे, त्यामुळे फार हेल्दी आहे आणि मुलांना तुम्ही हा नक्की देऊ शकता. लहान मुलं असो किंवा मोठे, हा ढोकळा सगळेच फार आवडीने खातील. आता चला रेसिपीला सुरुवात करू. त्याआधी व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच छान-छान रेसिपीसाठी सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे मी डाळ आणि तांदूळ घेतले आहेत. तर आता डाळ कशाची घेतली ते तुम्हाला सांगते. तर इथे मुगाची डाळ घेतली आहे आपण. तर प्रमाण बघूया. 1 वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहे. तर त्याच वाटीने मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. आता 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभर मी हे तसंच भिजत ठेवलं होतं. आता जर तुम्ही रात्री भिजवायचं विसरलात तर तुम्ही एक 3 ते 4 तास जरी भिजवले तरीही चालेल. तसंही मुगाची डाळ आणि तांदूळ लगेच भिजतात. फार वेळ लागत नाही. आता सगळे डाळ आणि तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्यानंतर मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मुलांसाठी जर बनवत असाल तर हिरवी मिरची कमी वापरायची आणि घरात सगळ्यांसाठी बनवत असाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे हिरवी मिरची घेऊ शकता. 1 इंच अद्रकचा तुकडा घेतला. तो सुद्धा छान कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकूया आणि अगदी स्मूथ असं आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं. जसं आपण इडलीसाठी, डोश्यासाठी आणि उत्तप्प्यासाठी बॅटर बनवतो तशा पद्धतीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं. आता बॅटर बाउलमध्ये काढून आपण साईडला ठेवूया. आता मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहे. भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकता किंवा तुमच्या घरात ज्या भाज्या अवेलेबल असतील, त्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकता. तर मी इथे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि गाजर घेतलेली आहे. आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला अशा पद्धतीने मोठ्या-मोठ्याच कट करून घ्यायच्या आहे. सगळ्या भाज्या आपण चॉपरमध्ये टाकून छान बारीक अशा चॉप करून घेऊ. आता बऱ्याच जणांकडे चॉपर नसतं, तर तुम्ही छान बारीकसुद्धा चॉप करून घेऊ शकता. त्यानंतर आता ह्या भाज्या बघू शकता चॉपरमध्ये अगदी बारीक चॉप झाल्या आहे आणि मुलांना कळणार सुद्धा नाही, की त्यांनी कुठल्या भाज्या खाल्ल्या आहे. जर चॉपर असेल तुमच्याकडे, तर भाज्या चॉपरमध्येच छान बारीक चॉप करून घ्या. चॉप केलेल्या सगळ्या भाज्या मी बॅटरमध्ये काढून घेतल्या. आता काही बेसिक मसाले टाकूया. तर मसाले आपण जे आपल्या मसाल्यांच्या डब्यामध्ये असतात तेच मसाले टाकणार आहोत. तर थोडीशी हळद टाकायची, लाल तिखट आणि धणे जिरे पावडर. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकूया. अगदी थोडंसं मी हिंगसुद्धा टाकलेलं आहे. 2 चम्मच आपल्याला इथे दही टाकायचं आहे आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकाच डायरेक्शननी आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं हे बॅटर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता बघू शकता परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर यात खायचा सोडा टाकूया. तर इथे मी पाव चम्मच खायचा सोडा टाकलेला आहे. तुम्ही इथे इनो फ्रूट सॉल्टसुद्धा टाकू शकता आणि परत हे बॅटर आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर एकाच डायरेक्शननी छान मिक्स करायचं. म्हणजे जो आपला ढोकळा असतो छान फ्लफी होतो आणि जाळीदारसुद्धा होतो. आता इथं स्टीमरची प्लेट घ्यायची. त्यावर 1 चम्मच तेल टाकूया आणि ते तेल आपल्याला छान स्प्रेड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा ढोकळा छान स्टीम करून घ्यायचा आहे. स्टीमरच्या प्लेटमध्ये हे सगळं बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि वरून मी थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलं आहे. आता लाल तिखट हे अगदी ऑप्शनल आहे. तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल. आता हा ढोकळा आपण हाय फ्लेमवर 15 मिनिटं छान स्टीम करून घेऊया. तोपर्यंत मी इथे हिरवी चटणी बनवते. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, त्यानंतर कोथिंबीर, हिरवी मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. थोडीशी मी इथे साखर आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे. आता साखर टाकले की या चटणीला खूप छान टेस्ट येते. तर अगदी थोडीशी साखर नक्की टाकायची. त्यानंतर इथे 1 चम्मच आपण दही टाकूया आणि मिक्सरमध्ये छान फिरवून आपल्याला चटणी तयार करून घ्यायची. आता चटणी मी एखाद्या वाटीत काढून घेते आणि यावर आपण 1 चम्मच लिंबाचा रससुद्धा टाकूया. त्यामुळे जशी आपल्याला हॉटेलमध्ये ही चटणी मिळते बस परफेक्ट तशी हिरवी चटणी तयार होते. तर आता बघू शकता मस्त आपली ही ग्रीन चटणी म्हणा किंवा हिरवी चटणी बनून तयार आहे. आता इकडे आपण ढोकळासुद्धा चेक करूया. तर 15 मिनिटानंतर हा ढोकळा चेक केलाय मी. म्हणजे आपल्या सुरीला काहीच लागत नाही. म्हणजे आपला ढोकळा आहे तो छान शिजलाय. तर त्यानंतर हलकासा आपल्याला हा ढोकळा थंडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच
हा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. बघू शकता मस्त आपला इथे ढोकळा तयार झाला आहे. भरपूर भाज्या टाकल्या आहे ना, त्यामुळे हा ढोकळा फार हेल्दी आहे आणि यामध्ये आपण कुठल्या भाज्या टाकल्या मुलांना कळतसुद्धा नाही. तसंही मुलं भाज्या खायचा कंटाळा करतात ना, तर तुम्ही अशा पद्धतीने लपवाछपवी करून मुलांना भाज्या खायला देऊ शकता. आता व्यवस्थित कट करून घेतला हा ढोकळा आणि त्यावर आपण तडका टाकूया. तर मी तडका कशाचा बनवला ते सुद्धा सांगते. तर तेल गरम करायचं, त्यात जिरा मोहरी टाकायचं, कढीपत्ता टाकूया आणि पांढरे तीळ टाकायचे आणि हा तडका आपल्याला छान ढोकळ्यावर स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि बघू शकता मस्त आपला इथे ढोकळा तयार झाला आहे. प्रोटीननी भरपूर हा ढोकळा आहे. अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत हा ढोकळा बनून तयार होतो आणि तुम्हीसुद्धा एकदा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा ढोकळा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली